रसायनी परिसरात एक दिवसाआड 2 विवाहित महिलांनी टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे। रविवार दिनांक 21 जुलै रोजी दुर्गामाता कॉलनीतील श्री योग सोसायटीत राहणाऱ्या तनुश्री संकेत ओमले वय वर्ष 27 या महिलेनं सोसायटीतील टेरेसवर जात ओढणीच्या सहाय्याने आपली जीवनयात्रा संपवली। तिचे चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत। तर दुसऱ्या घटनेत मोहोपाडा येथे रायगड बँकेसमोर वास्तव्यास असलेल्या विद्या नामदेव ढमाले वय वर्ष 34 या महिलेनं अज्ञात कारणावरून राहत्या घरातील बेडरूममध्ये स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केलं। विद्या ढमाले ही विवाहित मोहोपाड्यात आपल्या 2 मुलांसह राहत होती। ती मोहोपाडा येथे जय प्रिसिजन कंपनीत कार्यरत होती, मात्र अनेक दिवस ती कामावर जात नव्हती असं समजतं। या महिलेने कोणत्या कारणास्तव असा टोकाचा निर्णय घेतला याचा रसायनी पोलीस शोध घेत आहेत। या घटनेची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूशी केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पानपट्टे करत आहेत। मात्र 2 दिवसात परिसरातील 2 विवाहित महिलांनी आपलं जीवन संपवल्याने परिसरात चर्चांना उधाण आलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी राकेश खराडे, रसायनी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।